हरे कृष्णा. तर भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13वा, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. तर आपण 23 पर्यंत घेतलं होतं. आता आपण बघतोय परमात्म्याचे गुणधर्म. ते आता आपण संपवले. आता ज्ञान काय का आवश्यक आहे हा श्लोक म्हणतात 24वा. य एवं वेत्ती पुरुषं प्रकृतीं च गुणे सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयो अभिजायते. जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या भौतिक जगात पुनर्जन्म होत नाही. विचार करा, हे ज्ञान किती आवश्यक आहे. जसं एखाद्या, ज्याप्रमाणे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तर ते ठिकाण आपल्याला माहित नसेल तर आपण काय वापरतो? मॅप वापरतो, है ना. मग त्यात गाडीत, आपल्या गाडीत पेट्रोल आहे का, किती अडथळे येतील, वेदर रिपोर्ट काय, कुठे काही रस्ता ब्रिज पडलाय का वगैरे. हे ज्ञान असलं तर आपण व्यवस्थित त्या डेस्टिनेशनला पोहोचू शकतो. त्याच प्रकारे ही भौतिक प्रकृती काय आहे, कशी आहे, कसं आपण त्यात फसलो आहे, आपण कोण आहोत, मूळचं जीव, आपली स्थिती काय, आणि तिसरं हे त्रिगुण आणि त्यांचे विकार, कशा प्रकारे त्रिगुण आपल्यावर प्रभावित आहेत, कसं आपण यांच्यात गुरफटलो आहेत, हे सगळं जे ज्ञान आहे, हे जे आपण, हे जो व्यक्ती जाणतो त्याला मोक्ष प्राप्त होते. म्हणजे तो त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचतो. जसं आपण इथून समजा दिल्लीला निघालो तर सर्व ज्ञान प्राप्त केलं तर आपण जाऊ, नाही तर मध्येच फसून जाऊ. जसं आपण आता बघितलं ते काय म्हणतात त्याला, कुंभमेळ्यामध्ये कित्येक जण फसले होते. खायला नव्हतं, ट्रॅफिक जॅम, कारण त्यांनी व्यवस्थित माहिती नाही घेतली की अरे हा रोड मध्ये सगळेच चालले, दुसऱ्या रोडने जायला पाहिजे. तर हे ज्ञान खूप आवश्यक आहे, ज्याचा परिणाम काय आहे, तो पुनर्जन्म नाही. तर का लोक आता या भौतिक शिक्षण काय घेतात, त्यांना माहिती आहे की अरे नाही तर जॉब लागणार नाही, मग पैसे नसतील, मग आपल्याला काय जीवन खडतर होईल. तर त्या प्रोत्साहनामुळे ज्ञान म्हणून तो अभ्यास करतात, आहे की नाही, ट्युशन लावतात. त्याच प्रकारे आपल्याला प्रोत्साहन काय पाहिजे, काय प्रोत्साहन पाहिजे? पुनर्जन्म नको. हे खडतर तपश्चर्या काय करताय, डिग्री घ्यायला नाही, की हे जाणून आपण आपले कर्म अशा प्रकारचे करायला पाहिजे की कुठल्याच प्रकारे ना पाप न पुण्याचा क्षय न आपला संचय नको, आणि फक्त भगवंतांप्रती आसक्ती, म्हणजे पूर्ण आपली दिनचर्या अशी पाहिजे की जे भगवंतांच्या संतुष्टी प्रत्यर्थ कार्यरत पाहिजे, तर पुनर्जन्म होत नाही. तर या पुनर्जन्मासाठी हे ज्ञान आवश्यक आहे की कशा प्रकारे मायेचा प्रभाव पडणार आहे, ते तीन गुणांचा कशा प्रकारे आपण ते हे जे दोर आहेत ते सोडायचे आहेत, आसक्ती सोडायची. त्यासाठी हे स्वतःहून होणं शक्य नाहीये. आपल्याला गुरु, साधू, शास्त्र या तिघांचा आश्रय घेतला पाहिजे. म्हणून शास्त्राचा सखोल अभ्यास, साधूंचे आचरण बघणे आणि गुरूंचं मार्गदर्शन जे आहे ते स्वीकारणे. अशा प्रकारे या सत्संगामुळे, भक्तांच्या सत्संगामुळे आपण हे जे आपलं जीवाचं स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास ते प्राप्त करू शकतो. त्याचा प्रयत्न सुरू राहील. त्यासाठी सत्संग आवश्यक. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिद आत्मानमात्मनः अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. तर सगळेच भक्ती करत नाहीये, पण हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी विविध प्रकारचे त्यांच्या प्रोसेस आहेत, त्यांच्या योजना आहेत. तर काही लोक काय करतात आहे, परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे ध्यान करतात. हे ध्यान योगी आहे की नाही. इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे ज्ञान, सांख्य योगी, हे की नाही. आणि अन्य काही जण निष्काम कर्माद्वारे करतात. कशा करे, प्रॉब्लेम काय की सका म्हणजे कार्य करण्याआधीच अरे मला काय याच्यातलं, मला काय, तर त्याच्यात तो गुरफटतो आहे, म्हणून निष्काम कर्म. तर अशा तऱ्हे ते हे तीन व्यक्ती. पहिला आहे आत्मदर्शी. आत्मदर्शी भक्त काय करतात हो? अर्थात सगळेच हे भक्ती मलाच येऊन टेकतात. कोण? अष्टांग योग असो, ज्ञानी असो,
निष्काम कर्मी असो, हे नेहमी नंतर भक्ती भक्ती करणारच, कारण भक्तीशिवाय त्यांना गत्यंतर नाही. ठीक आहे ना. तर आत्मदर्शी भक्त असो, तत्वज्ञानी असो किंवा निष्काम कर्मयोगी असो, हे तीनही विविध प्रकारे या भौतिक जगातून सुटण्याचा प्रयत्न करतात, ज्ञान अर्जित करतात. अन्ये त्वे अन्ये त्वेवम अजानंत श्रुत्वा नेभ्य उपासते तेपि चाति तरंतेव मृत्युम श्रुती परायण. तर हे तीन झाले: आत्मदर्शी, अंतरात बघणारे, तत्वज्ञानी जे ज्ञानात अनुशीलन करतात आहे, आणि तिसरे आहे निष्काम कर्मयोगी. याच्या व्यतिरिक्त असे इतरही आहेत ज्यांना हे पॉसिबल नाहीये. ते काय करतात? ते आध्यात्मिक ज्ञानामध्ये निष्णात नाही, पण इतरांकडनं भगवंतांसंबंधी श्रवण करत राहतात. अलग लक्षात. भागवत सप्ताह असो, भगवद्गीता क्लास, तर ते फक्त श्रवणाने ही भगवंतांची उपासना प्रारंभ करतात. प्रमाणित व्यक्तीकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्म मार्ग पार करतात. इतका पॉवरफुल, इतका महत्वाचा आहे श्रवणम. कुठेही श्रवणाला ज्याला आकर्षण प्राप्त झालंय, त्याला समजावं की त्याला भगवंतांचा अनुग्रह मिळालेला आहे. कारण हे खूप कठीण आहे. लोकांना ते, अरे जास्त झालं तर बस झालं कृष्ण कथा, त्याला नाही. तर तत्व जाणण्यासाठी आळस करू नये. भगवत तत्व, तर हे जे आहेत सर्वसाधारण लोक, कारण त्यांना आधुनिक समाजामध्ये भगवत श्रवणासाठी म्हणते, अरे हे कमी आहेत, कुठे चाललेले ते. आपण सायन्स मध्ये, विज्ञानामध्ये एवढं समोर गेलेलं आहे, वरती गेलं, आणि अजूनही ते त्या भागवत सप्ताह ऐकतात. तर आधुनिक समाजामध्ये या श्रवणाला जास्त व्हॅल्यू दिली जाते. ते म्हणतात की ज्यांना कामधंदे नाही आहे, ज्यांना समाजामध्ये आपल्याला वर्चस्व, म्हणजे आपल्याला प्रगती करायची नसेल, ते लोक बसतात. पण जेही व्यक्ती आहे, ज्यांना इतर हे जे तत्वज्ञान नाही आहे, आत्मदर्शन, त्यांना आत्मदर्शन करण्यासाठी पात्रता नाही आहे आतमध्ये काय, आणि कुठल्याच प्रकारे निष्काम कर्म करण्याची त्यांची वृत्ती नाही आहे, तरी फक्त त्यांनी आपल्या श्रवणाला काय दिलेलं आहे, कृष्ण कथेला काय दिलेलं आहे, प्राधान्य दिलं, महत्व दिलं. तर त्या फक्त भगवत नाम आणि महिमा, गुण, रूप आदी, हे फक्त श्रवणाने तेही एक मुक्ती प्राप्त करू, जन्म वृत्तीच्या चक्रातून बाहेर पडू शकतो. हे खूप महत्वाचं आहे. यावत संध्या येते किंचित सत्वम स्थावर जंगमम क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभा. हे भरतर्षभा, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस, ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते. हे झालं काय? आपण काय बघतो आता सध्या? आपल्या घरातून बाहेर निघाल्यावर काय बघितलं तुम्ही? काय बघितलं? काय काय बघितलं? हं? बाकी इतर जीव बघितले ना, कुत्रा, जे का गाढव नाही बघितलं, पण गाय वगैरे बघितलं असेल, माणसं बघितली, पक्षी बघितले, कबूतर, कावळे, हे की नाही, हे सगळे, किंवा मग चर अचर, झाड, वेली बघितल्या ना, फुलं बिलं सगळं, हे काय चर अचर, जे काही चालणारे काही नाही. हे कसे काय निर्माण झाले? कुठल्या संयोगाने निर्माण झाले? हा, हो ना. पण याच्यात सांगितलं की चर अचर, तर यांच्यामध्ये काय आहे? दोन दोन गोष्टींचा समावेश आहे. काय? कबूतर आहे सपोज, त्याच्यात काय दोन गोष्टी आहेत जे आपण आता शिकलो 13व्या अध्यायामध्ये? हा, जीव एक आहे, आणि काय? प्रकृती त्याच्या आतमध्ये आहे का? काय आहे? काय आहे? आता सुरुवात कशी झाली 13व्या अध्यायाची? काय आहे? अरे क्षेत्र, शरीर. तुम्ही इथे फोकस करा, फोकस करा, काय करतोय, बाकीचा विचार सोडून द्या.
तर शरीर आहे आणि आत्मा आहे की नाही. तर आत्म्याने विचार केला की मला कबूतर बनायचं आहे, त्याला प्रकृतीने दिलं शरीर. त्या संयोगामुळे काय झालं, तो कबूतर आला, मग कुत्रा आला, गाढव आला, झाडं झाली, वेली आल्या, श्वापद आले, माणूस आले, देवतागण आले. ते पूर्ण ब्रह्मांडामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्रज्ञ किती आहेत? दोन. कुठले कुठले? घाबरू नका, मी काय मारणार नाहीये तुम्हाला, आणि नाही तुम्हाला पैसे मागणार आहे की चुकी झालं तर 1 लाख रुपये भरा. काय झालं, कोण आहे? कुठले क्षेत्रज्ञ? क्षेत्रज्ञ म्हणजे काय? काय जाणणार आहे? काय जाणणार आहे? अभ्यास गृहपाठच करत नाही. शरीराला, क्षेत्राला. अरे क्षेत्रज्ञ, दोन एक शब्दामध्ये काय क्षेत्रज्ञ. जो ज्ञ म्हणजे जाणणारा, कोणाला? क्षेत्राला, तो क्षेत्रज्ञ. तर तुमच्या शरीराला कोण जाणतं आता? कोण जाणतं तुमच्या शरीराला? हं? पहिला कोण जाणतं तुम्हाला तुमच्या शरीरात? तुमच्या दुःख आहे, सुख आहे, कोण जाणेल? कोण? आत्मा. तुम्ही स्वतः. हे की नाही. माझ्या ह्याच्यात मला माहित आहे की मला आता जेवायचं आहे, ते तुम्हाला माहित नाही ना, मला मला भूक लागली की नाही, तर हे मला माहित. तर या एका क्षेत्राला पहिला जाणेल तो क्षेत्रज्ञ जीव, जो त्या शरीरात आहे, त्या क्षेत्रामध्ये. हे की नाही. कुत्र्याला बांधून ठेवलं तो ओरडेल तो. त्यात तर तो काय ओरडतो माहित नाही आपल्याला. त्याला बाहेर जायचं की भूक लागली की काय करायचं, समजलं की नाही. तो झाला पहिला क्षेत्रज्ञ, जो जाणणारा जीव. दुसरा क्षेत्रज्ञ कोण आहे? परमात्मा, जो सगळ्या क्षेत्रात जाणतोय. तुम्हाला मिळालं ना, सगळ्यांच्या हृदयात आहे ते. हे ना, काल आपण बघितलं ना, एका दिवसातच पुढे पाठ मागे सपाट. गृहपाठ करा, लिहून काढा. ठीक आहे ना. ओके. तर हे दोन क्षेत्र, तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या सर्वांमुळे पूर्ण निर्मिती झालेली आहे. ब्रह्मदेवापासून ते मुंगी किंवा बॅक्टेरिया, त्याच्यातही आत्मा आहे आणि क्षेत्र आहे. अमिबा तर ते आपल्याला दिसत नाही शरीर, पण आहे शरीर. त्याला इंद्रिय आहेत, है की नाही. कमी असतील पण आहेत इंद्रिय. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यत स्व विनश्यंतम यह पश्यति स पश्यति. आता हे जे ज्ञान प्राप्त करणारे, ते कशा प्रकारे या भौतिक जगाला बघतात? काय बघतात? ते समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. सगळ्या या जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो. सगळे बघत नाहीये. फक्त तो विद्वान असतो, पंडित असतो. तो बघतो की कुत्रा आहे, त्याच्याही शरीरामध्ये काय आहे? तो कुत्रा आहे, आत्मा आहे, त्याचं शरीर तर वेगळं आहे. जे चार पायावर चालणार आहे, पण आतमध्ये आत्माच आहे तो. हे की नाही. त्यालाही वेदना आहे, त्याला सुख आहे. तो शेवटी आलो तो की नाही त्याच्या मालकाला बघून. आणि त्याच्या हृदयात परमात्मा पण आहे, आपल्या हृदयात. तर सगळ्यांच्या हृदयामध्ये परमात्मा बघणे. आणि जो जाणतो की नश्वर देहामध्ये आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधी विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने बघतो. तर बाकी सगळे काय बघतात? अरे म्हणजे देहात्मबुद्धीमध्ये. है की नाही. देहात्मबुद्धी म्हणजे उदाहरणार्थ ते कोविडमध्ये एक पेपरमध्ये मी न्यूज ऐकली होती की एकाने अं, आत्महत्या केली, मुलाने, म्हणजे 20-25 वर्षात. का केली असेल? तर त्याची एंगेजमेंट झाली होती आणि लग्नामुळे ते बंद, म्हणजे ट्रॅव्हलिंग नव्हतं. तेवढे किती वेळ आपण फोनवर बोलणार, मला सहन होत नाहीये. कधी आपलं लग्न, आणि तो त्याने सुसाईड केलं. काय इमॅजिन. आपण म्हणून हसू, त्याला मूर्खपणा म्हणू, पण त्याला म्हणतात, काय म्हणतात त्याला? देहात्म बुद्धी. की अरे, वेगवेगळ्या आपल्या इच्छा ज्या आहेत त्याला आपल्या प्रकृतीवर आपण निर्भर आहे. कशा प्रकारे प्रकृतीचे नियम आपण बघितले की आपल्या इच्छा, सर्व इच्छा पूर्ण होणार नाही असं नाहीये. हे की नाही. तर या हा जो देह आहे त्याच्यात आत्मा आणि परमात्मा जो आहे, तो विविध इच्छानुसार काही काळापर्यंतच आपल्या एकेका शरीरामध्ये. पण तो आत्मा नाही मरत, ना परमात्मा नाही मरत. तो शरीर मरत. आणि त्याच्या सूक्ष्म देहासोबत. सूक्ष्म देहामध्ये काय आहे? कुठल्याचा समावेश आहे? कुठले घटक असतात सूक्ष्म देहामध्ये?
आपण 24 तत्व काल बघितली. पहिले काय आहे? पहिले पाच काय आहे? शरीरावरच बघा. काय? पंचमहाभूते. त्याच्यानंतर काय आहे? हा, तर मन बुद्धी अहंकार म्हणजे सूक्ष्म देह आहे की नाही. तर जेव्हा शरीर कोणी सोडतं तेव्हा काय सोडतो तो? काय सोडतो? पंचमहाभूत सोडतो तो, आहे की नाही. सूक्ष्म देह नाही सुटत. म्हणून तर त्याला मोक्ष नाही मिळत. जोपर्यंत सूक्ष्म देह नाही गेला, मन बुद्धी अहंकार नाही आहे, तो आहे त्याचं, तो फिरत राहील. तो दुसरं शरीर, दुसरं शरीर. पण आपल्याला भक्तीने काय करायचं आहे? काय करायचं? सूक्ष्म देह पण सोडायचा आहे. आणि मग तो आत्मा फ्री झाला. अलग लक्षात. तर तो आत्मा आणि परमात्मा जो आहे, तो बेसिकली तो आत्मा जो आहे इतका आकर्षित आहे, आपला आसक्त आहे या मन बुद्धी अहंकाराला, सूक्ष्म देहाला. दोन टक्के हा फ्लॅट आता रिकामा आपला खराब झाला, याला वाळवी लागली, हे की नाही. पण तो म्हणेल का आता वाळवी झाली तर मलाही त्याच्यासोबत जाळून टाका. तो म्हणतो नाही, मला दुसरा फ्लॅट घ्यायचा आहे, हे की नाही. तो फ्लॅट मध्ये तो चालला जातो, पण फ्लॅट जळून जातो, दुसऱ्या फ्लॅट मध्ये जातो. तसं शरीर गेलं पण तो दुसऱ्या शरीरात जातो, मन बुद्धी अहंकार असतो. ठरवलं. तर आत्मा आणि परमात्म्याचा नाश होत नाही. कशाचा होतो नाश? शरीर जे पंचमहाभूताने बनलं आहे. समजलं? लक्षात. तर देह म्हणजे पंचमहाभूताने बनलेला. त्याच्या आतमध्ये कोण आहे? सूक्ष्म देह. हे सूक्ष्म हा स्थूल देह. स्थूल म्हणजे ग्रॉस बॉडी. त्याच्या आतमध्ये काय आहे? सूक्ष्म देह, जे मन बुद्धी अहंकार. त्याच्या आतमध्ये बसलेला आहे तो आपण, आत्मा. आपल्या सोबत बसलेला आहे परमात्मा. ते म्हणतात अरे तू हे सगळे, हे जे भौतिक जग सुखपूर्णाचं सोडून मला माझी पूजा कर, माझ्याकडे आकर्षित हो रे बाबा. अलग लक्षात. ठीक आहे. तर जो हे बघू शकतो तो तत्वदर्शी, तो पंडित आहे, तो विद्वान आहे, है की नाही. नाहीतर काही लोक काय करतात, ते मांस खातात, है की नाही. मासोळा खा, काय म्हणतात, बकऱ्या, कोंबड्या. तर तो बघत नाही की त्याच्यामध्ये आत्मा आहे, तुझ्यासारखाच आहे तो, है की नाही. आणि त्याला मारण्यामुळे त्याला कर्म लागेल, आणि नंतर नरकात काय भोगावं लागेल? यातना. कारण जीवाची हत्या केली. आपण काय बघितलं मागे काल? अहिंसा. अहिंसाचा अर्थ काय? दुसऱ्याला दुःख न देणे. तर तो मारतात आहे, इकडे जीव घेतात, हे की नाही. तर म्हणून हे आवश्यक आहे की जाणणे भौतिक प्रकृती काय आहे, जीव कसा आहे, तर जीव या भौतिक शरीरात कसा आहे, हे की नाही. आणि कशा प्रकारे या तीन गुणाचा प्रभाव त्याच्यावर आहे, हे जो जाणतो आणि त्यानुसार तो फिरतोय या भौतिक जगामध्ये, ते ज्ञानचक्षु घेऊन फिरतोय. अलग लक्षात. तो खऱ्या रूपाने बघतोय. नाहीतर आपण बघतोय भौतिकवादी चष्मा घालून बघतोय, जसं ते लहान मुलं बघतात, निळा चष्मा घालला सगळं निळं आहे, सगळं निळं. तो निळा आहे का ते? तो चष्मा निळा आहे, हे की नाही. तसंच आपले भौतिकवादी चर्मचक्षु आहेत, ज्ञानचक्षु नाहीये, हो की नाही. म्हणून आध्यात्मिक गुरु साधू शास्त्र असेल तर आपल्याला कळेल की मांसाहार किती आपल्यासाठी घातक आहे, हे की नाही. नशापान. अरे दिसतो की अरे आत्ता चला दारू पितो तो म्हणतो, पण नंतर ते त्याला तो बघत नाही की नंतरचं काय होतं. तेवढं मी तर चांगला होतो. चांगला काय, तो गटारात पडला होता, त्याच्या बायकोने नेलं त्याला. आलं लक्षात. तर ते ज्ञान चक्षु नाही आहे. तो काय बघतोय? आपल्या इंद्रिय तृप्तीच्या चक्षुनी बघतोय. समम पश्यन ही सर्वत्र सम अवस्थितम ईश्वरम नहि हिन्यस्त आत्मानं ततो याति पराम. नाही न हिन्यस्यात्मनात्मानं ततो याति पराम. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो. याचा अर्थ काय आहे? जसं आपण काल बघितलं, तुमच्या शरीरातील जीव परमात्मा आणि माझ्या शरीरातील परमात्मा हे समान आहेत. लक्षात. आपण जीव वेगवेगळे आहोत, हे की नाही. तुमचा स्वभाव बघा, माझा वेगळा, माझा, कारण आपल्या इच्छा वेगळ्या आहेत. पण परमात्मा एकच आहे. तो काय झालेला आहे? सगळीकडे सर्वव्यापी झाला. जो हे बघतो
तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. हे का, तो परमगतीला का मनामुळे तो अधोगती का होऊ देत नाही? कारण तो बघतोय की परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, माझ्या हृदयामध्ये. याचा अर्थ काय? परमात्मा कुठला गुण दिसतोय? हम्म? नाही. का बघतोय तो परमात्मा? अरे परमात्मा आहे म्हणून मनाची मी अधोगती करू देणार नाही. तर आधी चार आपण काल कोणी कोणी गृहपाठ केला, मी प्रश्न पाठवले आणि तू आपल्या आणि चारदा, हा, परमात्म्याचे चार गुण 14, 15, 16, 17 हे मी सांगितले, एक 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 सांगितला. कुठला गुण आहे हा? साक्षी, उपदृष्टा, अनुमंताच. तर तो बघतो की अरे भगवंत बघतात आहे, मी काही पाप करेल तर ते लपणार नाहीये ते, हे की नाही? तो भगवंत परमात्मा काय आहे? आपल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींचा साक्षी आहे तो. म्हणून तो म्हणतो नाही 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 नाही. मनाला कंट्रोल करा, नियमित काय करा, नियंत्रण करा, हे की नाही? म्हणून तो परमगतीला, तर त्यासाठी ज्ञान आवश्यक. जर दिसतच नाही त्याला माहितच नाही अरे परमात्मा कोण आहे आणि आत्मा काय आहे. त्याच्यात थोडे कोंबडीमध्ये थोडे आत्मा असतो, खा त्याला, तो अधोगतीला जातो. समजलं की नाही? हे सगळे जे आहेत पाप करणे, बेसिक बेसिक काय आपलं, भौतिक प्रकृती ही आपल्या मालकीची नाही आहे. पण त्याला आपण म्हणतो माझा आहे. त्याला प्रभुत्व गाजवणे हा एक पाप आहे. काय पाप आहे? आहे कृष्णाचं, आपण म्हणतो हे मेरा आहे, हे माझं आहे, आणि त्याचा उपभोग घेणं स्वतंत्ररित्या. पण भक्ती काय सांगते? ही सगळी कोणाची प्रॉपर्टी आहे? तर ती त्यांना अर्पण करा आणि प्रसाद रूपे तुम्ही स्वीकार करा. काय करा? तुमच्या जीवनाला जे आवश्यक आहे ते त्यांना आभार मानून त्याचा स्वीकार करा प्रसाद म्हणून, तर तुम्हाला कुठलंच पाप लागणार नाही. लागलं. म्हणून इथे काय कुठला गुण लागतोय परमात्माचा? साक्षी आहे म्हणून तो बघतो, की जो बघणार आहे त्याला माहित आहे की मी लपणार नाही, म्हणून मी का करू पाप? हम्म? बेटर चांगलं वागा, पुण्यकर्म करा. पुण्यकर्म म्हणजे अकर्म करा, भगवंतांच्या संतुष्टीसाठी कर्म करा. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति. आता हे जे 3 श्लोक आहे, काय श्लोक आहे? 28, 29 आणि 30. यात आपण काय बघतोय? तत्वदर्शी व्यक्ती याची लक्षणे, आहे की नाही? तर तो काय काय करतोय, कसा काय तो, त्याचा दृष्टिकोन कसा आहे भौतिक जगत बघण्याचा. जो मनुष्य पाहू शकतो की भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीरच सर्व कर्म करते आणि आत्मा हा अकर्ता आहे, तोच यथार्थ रूपाने पाहतो. तर हा मुद्दा खूप महत्वाचा तुम्हाला आपल्याला समजणे. 28व्या श्लोकामध्ये काय बघितलंय? तत्वदर्शीचा एक लक्षण काय बघितलं, तो काय बघतोय? तुम्ही फक्त तात्पर्य 2-4दा वाचा म्हणजे समजेल तुम्हाला की काय सांगतोय तो. आय मीन भाषांतर तरी. तर भाषांतरामध्ये काय लिहिलं आहे की तत्वदर्शी व्यक्ती सर्व देहांमध्ये, सर्व देहामध्ये, सगळ्या क्षेत्रांमध्ये, माणूस असो किंवा बाई असो, कोणी असो, त्यांच्या देहामध्ये काय बघतो तो? जीवात्म्यासोबत परमात्म्याला बघतो. आणि दुसरी गोष्ट की हा देह नश्वर आहे. हा 50 वर्ष, 100 वर्ष, 200 वर्ष जाईल, पण जे काय असेल, पण तो शरीर मरण पावेल. पण आत्मा आणि परमात्मा जे आहे यांचा कधीच विनाश होत नाही. हे दोन झाले 28 मध्ये. 29 मध्ये काय बघतोय तो? की हे जे परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे ते समान आहेत, एकच आहे. जसे प्रधानमंत्री आज कलकत्त्यात आहे पण नंतर दिल्लीला गेले, नंतर आता प्रधानमंत्री आपलं सर्वव्यापी नाही आहे. एकाच वेळेस पण तो दिवसभरात जिथे ते गेला तो एकच प्रधानमंत्री आहे ना. तसे भगवंतांमध्ये ती शक्ती आहे की एकाच वेळेस सगळ्यांच्या हृदयात राहणे, पण ते समान आहे, एकच आहे. आणि त्यामुळे तो तत्वदर्शी परमात्म्याचे गुणधर्म जाणतो, म्हणून तो स्वतःची अधोगती करू देतो. आता हे सॉरी 30वा श्लोक जो आहे त्याच्यात काय गुण आहे? हा तत्वदर्शी काय बघतोय की जी
काल आपण याच्यावर बघितलं होतं की हा दिव्य आहे. काय आहे? स्पिरिट आहे, दिव्य. जसं तेल आणि पाणी यांचा कधी मिक्सचर होतं का? का नाही होत? कारण ते दोन विविध प्रकारचे गुण आहेत दरम्यान. त्याच प्रकारे दिव्य आणि हे माया, मॅटर, भौतिक प्रकृती जी आहे, प्रकृती आणि जीव यांचा संपर्क होऊ शकत नाही. पण तो काय झालेला, मिथ्या अहंकाराने तो समजला. तसं याचं उदाहरण देतो मी. समजा कोणी कोणी गाडी आणलेली, कोणी गाडी आणली का इथे येताना? बाईक आणली कोणी? कोणाकडे कार आहे? घरी बाईक आहे का कोणाच्या? कोणाकडे आहे? अच्छा. बाईक कोण चालवतं? तुम्ही चालवता. तर तुमची बाईक पार्क कुठे आहे? आता कुठे पार्क आहे? बिल्डिंगच्या खाली आहे, हे की नाही? तुम्हाला आता समजा फोन आला, येऊ नये, पण आला, अरे तुमच्या तुमचा गाडीचा साईड लाईट तोडलेला आहे. नाही? किंवा त्याच्यावर मोठा दगड पडलाय. काय कराल तुम्ही? काय झालं? पळत जाणार? त्या गाडीला इजा झाली तर तुम्हाला काही झालं का? तर गाडीला झालं, तुम्हाला काही झालं का? हे की नाही? पण काय झालं, कारण तुमची गाडी तुम्ही म्हणाला. आता तुम्ही म्हणा नंतर फोन, अरे नाही नाही तुमची गाडी नाही, तुमच्या शेजाऱ्याची आहे. मग काय वाटलं? मग काय म्हणणार तुम्हाला? अरे नाही नाही, माझी गाडी नाही. हे की नाही? पण ऍक्च्युली तुम्हाला काही झालंय का? तुम्ही इथे चांगले एसी मध्ये बसले, तर तो जो कनेक्शन आहे ते, की माझा आहे ते, अलग लक्ष. आणि असं आहे की तुमची गाडी कधीच खराब होणार नाही, तुटणार नाही, 10 वर्षात तुम्ही फेकून द्यायला देणार, हे की नाही? पण तो जो काय आहे, आसक्ती, हे माझा आहे, अलग लक्ष. त्याच्यामुळे व्यक्ती काय करतो, तो दुःख बघतो आणि आनंद बघतोय. ऍक्च्युली संपर्कच नाहीये, आहे की नाही? त्याच प्रकारे आता तुम्ही तुमच्या गाडी आणि तुम्ही बघितलं, त्याच प्रकारे आपलं शरीर आणि आपण, आत्मा, यांचा काही संपर्क नाहीये. कसा आहे संपर्क? आहे आसक्ती. काही लोक असतात निस्वार्थ. अरे कोणी पडताय 25 मजला बिल्डिंग वरून, तो उडी मारतोय, तो बाकी सगळे दूर राहतील. पण काही म्हणतात, काही जातील तिथे त्याला वाचवायला, त्याच्यात तो पडून जाईल. का जातात ते? निस्वार्थ. त्याला त्याला माहिती की मी, म्हणजे त्यांना एवढी आसक्ती नाहीये, अलग लक्षात. पण काही लोक जे आसक्त आहे त्यांना, तर बेसिकली हे समजणे आवश्यक आहे. हे ज्ञान, म्हणून आपण सुरुवातच केली कशाची, की ज्ञान इथून आवश्यक आहे. की जसा गाडीचा, तुमच्या आता तुमचे कपडे सपोज आहे इस्त्रीला दिलेले आहे आणि तो म्हणतो जाळले मी, ते तो साहेब मालकीनबाई, ते ठेवलं, ते जळून गेले का? काय झालं? तुम्ही काय म्हणाल? अरे माझी साडी गेली, एवढी 5-10 हजार. पण तुम्हाला काय झालंय का? त्याच प्रकारे हा जो तत्वदर्शी बघतो, की सर्व आपले कर्म जे आहेत, ते कोण शरीर करतात? कुठल्याद्वारे? 3 गुणांद्वारे होत आहे. जीव हा फक्त आसक्तीमुळे राहतो. आनंद, हा बरोबर, आनंद आणि दुःख आहे, त्याचा संपर्क नाही. जसं तेल आणि, ते एकावर एक आहे पण मिक्स होऊ शकत नाही. तसं जीव हा ऍक्च्युली शरीरात आहे, पंचम हे वायू जे आहे ना, त्याच्यावर तो तरंगतोय हृदयामध्ये. पण त्याचा काही एक संपर्क नाही. उदाहरणार्थ, जेव्हा त्या शरीराला जाळलं जातं, तेव्हा आत्म्याला काही इजा होतात का? कारण आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं, काय? आत्मा जळत नाही, डुबत नाही, त्याला काहीच करत तो, कारण तो दिव्य आहे. पण शरीर हे डुबते, त्याला जाळता येतं, हे की नाही? हे हे जाणून आपण आपले कार्य करा. म्हणून आपलं कार्य काय आहे, हे ज्ञान जाणून हळुवारपणे सत्वगुणात येणे. आता आपण येणार आहे 14वा अध्याय, तो सांगते कशा प्रकारे आपल्या कार्यापासून आपण जाणू शकतो की आपण कुठल्या गुणामध्ये आहे. सत्व, रज की तम, त्याच्या परिणामापासून. ओके. तर आत्मा हा अकर्ता आहे, ऍक्च्युली काहीच करत नाही. पण त्याच्या आसक्तीमुळे तो 3 गुणाद्वारे कार्य करत राहतो. तर उदाहरणार्थ, एखादा तमगुणी आहे,
आणि एक सत्वगुणी आहे. दोघंही मंदिरात यायला निघाले आणि त्याला म्हणजे दिसतो एक बिअरचं दुकान म्हणजे दारूचं दुकान दिसतं. तर सत्वगुणी तो बघेल पण सरळ चालला जाईल, त्याच्या मनाला इच्छा नाही. पण तमोगुणी विचार अरे पहिले एक मारून जातो. काय झालंय, तो तमोगुणाचा दोर तो त्याला ओढतो तिकडे, कारण त्याला ते दिसतं की अरे मागच्या वेळेस पिलं होती मजा आली. तर तो जो दोर आहे कोण, तमोगुण त्याला ओढतो तिकडे. मनामध्ये आलेले नाही छाप, की हा जो ब्रँड मी पिला होता. सत्वगुणाला काही कन्सेप्ट नाही, कारण त्यांनी ते अनुभवलंच नाही. त्याला माहित आहे की हे माझ्यासाठी नाही, तो सरळ चालला जाईल. याला म्हणतात तीन गुणांचे रूप ओढणे. ज्या ज्या गुणाशी तुम्ही जास्त संपर्क केला तो आपल्याला बद्ध करतो. अजून पहिली, अजून पहिली, अजून पहिली, तर तो म्हणाल मंदिर हरे कृष्णा, इथेच हे मंदिर आहे माझं. म्हणून आपल्याला नेहमी सात्विक कार्य करत 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 सत्वगुण गाठायचा, नंतर मग शुद्ध सत्व. पण पहिलं सत्वगुणावर आल्यानंतर शुद्ध सत्व डायरेक्ट नाही येणार. यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यति त एव तद एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते दादा. जेव्हा विवेकी मनुष्य निरनिराळ्या भौतिक शरीरांमुळे होणारे पृथक स्वरूप पाहण्याची थांबवतो, हम्म, आणि जीवांचा सर्वत्र कसा विस्तार झाला हे पाहतो, तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. ब्रह्माची म्हणजे ब्रह्मणाची इन द सेन्स, इथं काय लिहिलेलं आहे की कशा प्रकारे आत्म्याच्या विविध इच्छानुसार निरनिराळ्या शरीरांची निर्मिती होते. या शरीरात म्हणजे शरीर ते ही प्रकृती एक फॅक्टरी आहे, फॅक्टरी. त्या सॉफ्टवेअर मध्ये टाकलं, मला चावायची गरज नाहीये, मला असं शरीर द्या की चावायला नको. कर्म आहे, हा तर कर्म आहे घ्या. लगेच मगरीचं जन्म मिळेल. मगर चावत नाही, त्याला जीभ नाहीये. त्याला फक्त काय, दुसरा सॉफ्टवेअर टाकलं गेल्यावर साप बनायचा आहे, पाय बी नको, साप बना. समजलं ना. तर हे जे निरनिराळ्या इच्छा आणि कर्म यामुळे काय काय होत आहे, विविध शरीरांची निर्मिती होते. आत्मा तोच आहे. अलग नसतो. तर भरत महाराज हे मनुष्य होते, नंतर काय झाले, हरिण झाले. पण आत्मा तोच आहे. पण शरीर काय झालं, शिंग आले, चार डोळे, चार पाय आले. पण नंतर परत मनुष्य झाले. कारण काय, काय झालेलं आहे, म्हणजे इच्छा, इच्छा केली ना त्यांनी, की हरिणाशी आसक्त झाले. म्हणून काय इम्पॉर्टंट आहे, इच्छा आणि कर्म. तर काय बघणे, तो तत्वदर्शी 31व्या श्लोकात काय बघतोय, ही शरीर जी आहेत ही प्राकृतिक निर्मिती आहे. आलं लक्षात. तर त्यात तो तो फक्त बघतो की जीव समान आहे. तो कसा जीवांचा सर्वत्र विस्तार झाला तो काय बघतोय, हे विविध इच्छा आणि कर्मानुसार होतोय. आणि मग तो कुठल्या शरीराशी आसक्त होत नाही. नाही तर भरत महाराजांचं होईल, काय होईल तो, अरे हरिण 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 झालं. नंतर भागवतम मध्ये काय पुरंजन, तो पत्नीशी आसक्त झाला तर तो स्त्री झाला, हे की नाही. असे हे बेसिकली तत्वदर्शी व्यक्ती जो आहे तो यथार्थ रूपाने बघतो. आता 32 आणि 33, 34 याच्यात आत्म्याचे गुणधर्म बघणार. म्हणजे आत्मा हा कशा प्रकारे शरीरामध्ये कार्य करतो, जसं आपण बघितलं. अनादित्वाद निर्गुणत्वाद परमात्मा अयम अव्यय शरीरस्थोपी कौंतेय न करोती न लिप्यते. जे अनादित्वाच्या दृष्टीने युक्त आहे ते पाहू शकतात. म्हणजे तत्वदर्शी काय बघतात, आत्मा हा अव्ययी आहे. व्यय म्हणजे व्यय होणे, म्हणजे खर्च होणे, म्हणजे कमी होणे. अव्ययी आत्मा कमी होत नाही. कॅन्डल आहे, कॅन्डलला काय म्हणून आपण मेणबत्ती, ती काय होते, क्षय होते. तसा आत्मा क्षय होत नाही, है की नाही. तो दिव्य आहे, शाश्वत आहे आणि त्रिगुणातीत आहे ऍक्च्युली. पण तो स्वतः गुणांना आता त्याने स्वीकारलाय. भौतिक शरीराच्या संपर्कात असूनही देखील आत्मा काही करीत पण नाही आणि कोणत्या गोष्टीमुळे लिप्तही होत नाही.
जसं मी बघितलं की तुमची कार जी बाईक तिथे आहे, जी काय असेल तुमची, त्याला काही इजा झाली तर त्याला काहीच होत नाही, तो लिप्त होत नाही ऍक्च्युली. फक्त तो आसक्त जेवढा असेल, तर जेवढी आसक्ती तेवढा तो कार्य करेल. काय करेल तो? तर शेजाऱ्याने समजा त्याने तुमच्या गाडीवर दगड टाकला असेल, तर तो म्हणेल त्याच्या घरी जाऊन तुमची त्याचा टीव्ही फोडणार, मग पोलीस केस होईल, मग पैसे, मग कोर्ट केस. काय झालंय? जसं तुम्ही गुण रिस्पॉन्स द्याल तसे तुमचे कार्य चालत राहील. एक म्हणेल ठीक आहे बाबा, पडला तर पडला. दुसरा म्हणेल त्याला बघतो. दुसरा खून, तो म्हणेल नाही तो माझ्या गाडीला कशाला, तुमचे पती येतील, तो मारा, म्हणजे सॉर्ट ऑफ मध्ये दुश्मनी होऊन जाईल. खानदानी असं असं हे, हा जीव जो आहे हा एका मागून एक काय करत राहतो, गुण त्रिगुणाचे बद्ध होत राहतो. पण सत्व म्हणजे जो सत्वगुणाचा आहे तो म्हणतो की हे सगळं होणारच. आपल्याला कुठल्याच या जगामध्ये कुठल्या गोष्टीवर काय नाही, नियंत्रण नाहीये. ओके. तर या आत्मा हा काही करत नाहीये ऍक्च्युली, त्याच्या इच्छानुसार त्याचे शरीरा थ्रू त्रिगुण करवतात आहे. आणि तो आसक्त असल्यामुळे त्याला दुःख आणि सुख, आणि तो कुठल्याच गोष्टीमध्ये लिप्त होत नाही जर त्याने विसरलं. यथा सर्वगतम सौक्ष्म्याद आकाशम नोपलिप्यते, सर्वत्र अवस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. ही आकाश सर्वव्यापी असूनही ते आपल्या सूक्ष्मतेमुळे कोणत्याही वस्तूने लिप्त होत नाही. तर आकाश किंवा वायू म्हणा, हे की नाही, वायू तुम्हाला बघितलं आपण, तुम्ही समजा सुगंधी गुलाबाच्या बागेतून गेले, तर तो वायू तिकडनं आला तर तुम्हाला काय सुगंध येईल? तो आला. पण काही नंतर उकिरड्यावरून तर तीच वायू जाईल तर काय येईल? पण वायू वायू त्याच्यात लिप्त नाही, तो तो वाहतोय. जे मध्ये येत आहे तो घेऊन चाललेला आहे, पण तो नंतर सोडून देतो तो. त्याचप्रकारे जीव जो आहे, ज्या ज्या गुणांना मला आसक्त होय त्याचं त्याचं शरीर पकडतोय, पण नंतर समोर जातोय. अलग लक्षात. तर चिखल असो, पाणी, विष्ठा असो, तर वायू याच्यात प्रवेश करतो तरी तो लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे जीव विविध प्रकारच्या शरीरामध्ये स्थित असला तरी तो लिप्त होत नाही. अलग लक्षात. कारण ते काय आहे? तेल आणि पाणी आहे. कधीच त्यांचा सोल्युबल नाही, ते म्हणजे मिश्र होणार नाही, हे लक्षात घ्या. ओके. हे दोन गुण झाले. फक्त तो करत नाही. जर उदाहरण बघितलं आपण आता, हे सगळं कशामुळे होत आहे? सुख दुःख मिथ्या अहंकार. त्या अहंकारामुळे चाललेला आहे की मी शरीर आहे, ही माझी गाडी आहे, त्याला कोण हात लावतो बघतो मी. कोणी म्हणतात अरे तू माझ्याकडे बघितलं कशाला, तरी ते भांडणं करतात. तर हे सगळं काय? मिथ्या अहंकार. यथा प्रकाश यत्येक कृष्णम लोकम इमं रवी, क्षेत्रम क्षेत्री तथा कृष्णम प्रकाशयती भारत. ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याच प्रकारे शरीरात असणारा एकमेव जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. आपण बघितलं की एकच सूर्य आहे, तो सगळीकडे तो प्रकाशित करतो. त्याचप्रकारे आपल्या शरीरामध्ये एक जीव आहे, पण चेतना, म्हणजे आता सूर्य आहे तर काय आहे? प्रकाश देतो तो. तर सूर्य आहे की नाही कसं कळेल? खिडकी उघडा, तर प्रकाश आहे म्हणजे सूर्य आहे की नाही. तुम्ही जाऊन बघता का रोज सूर्य आहे का आला का? कसं कळतं? प्रकाशामुळे. तसंच शरीरात जीव आहे की नाही कसं कळेल? चेतना, आहे की नाही. तो आहे तो हृदयात तो, पण करंगळीला दाबा किंवा त्याला ठेच लागू द्या, काय होतं? आहे की नाही चेतना. पण मेलेल्या व्यक्तीला मारा, तुम्ही लात मारा, त्याला काय होईल? का? का नाही चेतना? आत्माच गेला तो तिथून. तो आत्मा आहे म्हणून जसं सूर्य आहे म्हणून प्रकाश आहे. तर जेव्हा प्रकाश नाही म्हणजे सूर्य नाही आहे की नाही. त्यातनं हे समजणे आवश्यक आहे. पण दोन गोष्टी लक्षात घ्यावा. दोन चेतना आहेत त्याच्यामध्ये, क्षेत्र आणि क्षेत्र के दोन प्रकारचे. ते एक चेतनामय आपण आहोत आपल्या शरीरामध्ये,
पण समजा मी म्हणजे कोणाला यांना मारला छडी, तर त्यांना वेदना होईल, तुम्हाला वेदना नाही होणार. हे की नाही? ही झाली एक जीव चेतना झाली, हे की नाही? पण परमचेतना म्हणजे परमात्मा, हे की नाही? जी ज्यांना, जे सगळ्या शरीराबद्दल त्यांना माहिती आहे. अलग लक्षात. ते हनुमंता आणि साक्षी आहेत, आणि त्यांना सगळ्यांच्या सगळ्यांबद्दल माहिती आहे, सगळ्यांच्या चेतना माहिती आहे. अलग लक्षात. तर हा जीव, म्हणून नाही आपण पहिला काल बघितलं होतं की आत्मा आणि परमात्मा एक नाही आहे. राजा आणि शेतकरी एक नाही आहे. अणु आहे, एक विभू आहे. विभू म्हणजे पूर्ण, कण आणि खाण, हेम आणि समुद्र. हे लक्षात ठेवा सगळं. याच्यामुळे आपल्याला समजून येईल की हे काय आपण शिकतोय. उदाहरण: क्षेत्र क्षेत्रज्ञ योर एवं अंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षम च ये विदुर यांती ते पराम. तर काय म्हटलंय की जे ज्ञान चक्षुने, तत्वदर्शी व्यक्ती आपला भौतिक चष्मा काढून ज्ञान चक्षुने बघतात की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद आहे, याच्यात भेद आहे, आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही ते जाणू शकतात. त्यांना परम लक्ष्याची प्राप्ती होते. तर फर्स्ट थिंग जाणणे की मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे. सगळे म्हणतात नाही मी शरीर आहे, तर तिथूनच गाडी जाईल. आणि मग या मी कोण आहे, या भौतिक प्रकृती, भौतिक प्रकृती काय आहे, आणि इथून मी कसा निसटू शकतो, हे सगळं जाणणे आवश्यक आहे. तरच तो परम लक्ष्याची प्राप्ती करतो. ठीक आहे. तर हा असा 13वा अध्याय सांगतोय. आता 14व्या अध्यायामध्ये काय दिसतंय, हे तीन गुण कशा प्रकारे या जीवाला बद्ध करतात, हे जाणणे आवश्यक आहे. गुणत्रय विभाग योग, त्रिगुणमयी माया. कारण हे तीन गुण कोणाचे हे आहेत, काय म्हणतात त्याला, सेवक आहेत. कोण चालवत आहे तीन गुणांना? हैं? अरे तीन गुण, रज सत्व तम, हे कोणाची प्रॉपर्टी आहे? कोणाच्या अध्यक्षतेखाली चालतात? माया. अरे अरे बापरे, कठीण काम आहे. अरे मायाच आहे ना ती. माया तीन चाबूक, त्रिशूल कोणाकडे हातात असतं? दुर्गा देवी म्हणजे माया आहे. तिच्या त्रिशूल म्हणजे काय? तीनचे काय आहेत? काय आहेत ते? त्रिशूलचे तीन टोकदार काय आहेत ते? सत्व रज तम गुण आहे. आणि ते की नाही, तुम्ही असं म्हणता की ते पहिल्यांदा तुम्ही याच्यात आलेलं आहे, कुठे भक्तीमध्ये आलेलं आहे. हे सगळं हजारदा ऐकून झालं की नाही तुमच्या? कठीण काम आहे. तुम्ही प्रचार करायला पाहिजे या गोष्टींचा. तर आपला 14वा अध्यायामध्ये सविस्तरपणे आता तुम्हाला काय करायचं आहे, एक चार्ट टाकायचा आहे, टेबल, की त्यात सत्वगुण काय आहे, रजगुण काय आहे, आणि तमगुण काय आहे. आता एक 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 श्लोकामध्ये ते सांगतात की याची उत्पत्ती कशी होते, कशा प्रकारे त्याचा परिणाम होतो, ते आता तुम्हाला आपल्याला बघायचं. श्री भगवान उवाच परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धिम इतो गतः. भगवान काय म्हणतात, आणि पुन्हा मी आता तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झाली. तर 13वा अध्यायामध्ये जो पहिला श्लोक काय होता, त्याच्यात त्यांनी प्रश्न विचारले अर्जुनाने. काय काय प्रश्न विचारले होते? क्षेत्र काय, क्षेत्रज्ञ काय, हं, ते आपण, आणि आणि ज्ञेय काय, हे तीन आपण बघितले 13वा अध्यायामध्ये. ज्ञेय म्हणजे काय? काय जाणणे, म्हणजे त्याला म्हणतात ज्ञेय, म्हणजे परमात्मा आहे ना. तर क्षेत्रज्ञ आणि ज्ञेय कुठे बघितलं आपण? 13वा अध्याय. आता राहिलं काय? तर प्रकृती पण थोड्या प्रमाणात बघितली आपण. प्रकृती, पुरुष आणि ज्ञान, हे राहिलेलं बेसिकली. तर प्रकृती म्हणजे आता काय आहे? तीन गुण, आहे की नाही? तर ही आता बघायची आहे. आणि पुढे आता बघू आपण पुरुष आणि ज्ञान, तर हे येतच आहे आपल्याला, तत्वदर्शी तो बघतोच आहे. तर हा 14वा अध्यायामध्ये प्रकृती कशा प्रकारे कार्यरत होते ते आपण बघू.
तो भगवंत म्हणतात की या ज्ञानामुळे, परम ज्ञानामुळे इतर भरपूर मुनींनी परमसिद्धी प्राप्त केली. जसं आपण बघितलं की तत्वदर्शी व्यक्ती हा साधारण व्यक्तीसारखा आसक्त नसतो, स्वतःची अधोगती करून घेत नाही. इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्यम आगतः सर्गेपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. तर कृष्ण सांगतात की अरे ज्ञान किती आवश्यक आहे. आपण मागे बोलू की तुम्ही डायरेक्ट दिव्य स्तर प्राप्त करू शकता. भगवंत म्हणतात माझ्यासारखं. तर जसं आपण बघतो की अरे IIT मधून पास झालं तर तुम्हाला ऑटोमॅटिक करोडोची पॅकेज मिळतं. तर हे समजा माहीत पडलं तर तो किती खडतर तपश्चर्या करेल, अभ्यास करेल की नाही तिकडे जायला. त्याच प्रकारे जर आपल्याला सांगितलं की अरे हे ज्ञान प्राप्त करा की तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम समस्या मिटणार आहे, दिव्य स्तर मिळेल, तर आपण किती आतुर झाले पाहिजे हे ज्ञान प्राप्त करायला, है की नाही. म्हणून हे शास्त्र वाचणे आवश्यक. तर आता इथे भगवंत हे ज्ञान सुरू करतात काय. मम योनिर महद्ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. हे भारता, ब्रह्म नामक संपूर्ण भौतिक तत्व हे जन्माचा स्रोत आहे आणि या ब्रह्मालाच मी गर्भस्थ करतो. यामुळे सर्व जीवांचा जन्म शक्य होतो. ते ब्रह्म म्हणजे भ्रमण बेसिकली. आपण बघितलं की भ्रमण म्हणजे भगवंतांच्या शरीराची कांती, तेज हे सगळीकडे पसरलंय आणि त्या छोट्या भागामध्ये हा भौतिक जग महाविष्णूंनी बनवलाय. तर हे जे भ्रमण जे आहे त्याला म्हणतात महत ब्रह्म, हीच आहे भौतिक प्रकृती. जे आपण बघितलं 24 तत्वांनी बनली. 24 तत्व विचारू का काय काय आहेत हे पाठांतर केलं आहे, लिहिलंय की नाही तुम्ही वहीमध्ये तरी लिहिलंय की नाही. हा, तर ते वाचत राहा. एका कागदावर त्याचं लिहा, 5 हे 5 ते, समजलं की नाही. सॉर्ट ऑफ यालाच म्हणतात भौतिक प्रकृती, याला महत ब्रह्म म्हणतात. हा, याला भगवंत काय लिहिलंय म्हटलं, गर्भस्थ करतात. आता बघतो की जन्म येण्यासाठी काय गर्भधारणा चालू आवश्यक आहे. तर भगवंत फक्त आपला कटाक्ष टाकतात भौतिक प्रकृतीवर, समजलं की नाही. त्या कटाक्षाने सर्व जीव जे आहेत आपल्या विविध इच्छानुसार भौतिक प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि प्रकृती काय करते, आपल्या सॉफ्टवेअर नुसार त्यांच्या इच्छानुसार त्यांना शरीर मिळते. जन्म झाला तर ब्रह्मदेव असो की मुंगी मुंगी असो, त्यांच्या कर्म आणि इच्छानुसार. तर पहिले काय आवश्यक आहे, कटाक्ष थ्रू त्यांना भौतिक प्रकृतीत प्रवेश, नंतर प्रकृती त्याला जन्म देते. त्याच्यात प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात वैज्ञानिक जे आहे, ज्यांना आध्यात्मिक ज्ञान किंवा बेसिकली शास्त्रांवर विश्वास नाही, ते काय म्हणतात की भौतिक निर्मिती कशी झाली आहे, रसायन जे आहेत ते एकत्र आलेत. म्हणजे हे सगळ्या जीव काहीच नव्हते इथे. काय होतं, हे पंचमहाभूत वगैरे सगळे एकत्र आले आणि एक अचानक काय झालेलं आहे निर्मिती झाली. बिग बँग थेअरी. पण ते पॉसिबल नाही. त्याचं उदाहरण दिलं पण. तर उदाहरण काय आहे की भात जो आहे ना, भात पूर्वी लोक काय करायचे, जमा करायचे है ना, असे ते मोठ्या ह्याच्यात कुंडीमध्ये जेव्हा जे काय असेल ते. पण मग त्याच्यातून ते विंचू बाहेर यायचे, छोटे छोटे विंचू, है ना. तर लोक अरे भातातून विंचू येतात. तर त्या भातातून विंचू येणार आहे का जन्म, छोटे छोटे. कारण त्या मादीने तिथे त्या भातामध्ये गरम असते म्हणून तिथे तिने ती काय टाकली, अंडी दिलेली आहे. म्हणून तिथून मग काय होत आहे, आपल्याला दिसतात की इकडून आले, भातातून आले. तर वैज्ञानिक म्हणतात भातातून आले म्हणजे विंचू भातातून येतात. जरा गध्यांना माहित नाही की मादीने तिथे दिलेलं. तर प्रभुपाद त्यांना रास्कल आपण म्हणू शकत नाही, पण अं, कोणी पण व्यक्ती असेल म्हणेल की जो म्हणतो की दुसऱ्याच्या कुठल्याही हस्तक्षेपाद्वारे, हस्तक्षेपाशिवाय फक्त रसायने सोबत येऊन जो
निर्मिती होऊ शकते, तो गाढव आहे. है की नाही? भगवंतांच्या हस्तक्षेपाशिवाय कुठलीच निर्मिती होऊ शकत नाही. स्वतः भगवंत सांगतात की मी त्यांना गर्भस्थ करतो. है की नाही? म्हणून इथे लिहिणं आहे की भातात भातातून विंचू जन्माला येऊ शकत नाही. भात विंचवाच्या जन्माचे कारण नाही आहे. त्याची विंचूची मादी जी आहे ती देऊ शकतो, ती अंडी देते. सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवन्ति यः तासाम ब्रह्म महद योनिर अहम बीज प्रतापिता. काय म्हणताय भगवंत? भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. त्यांच्या अशा असंख्य शक्ती आहेत. त्याच्यातली एक शक्ती आहे ही भौतिक प्रकृती, जी सगळं काही निर्मित करते. आता सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निबंधन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी बनलेली आहे. तर जिथे जिथे तुम्ही प्रकृती बघाल तिथे तीन गुण असतील, त्यांचा प्रभाव. हे महाभाऊ अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. असा कोणीच नाहीये ब्रह्मदेवापासून किंवा मुंगीपर्यंत जो म्हणेल की मी यांनी बद्ध नाहीये. शक्यच नाही. जसं तो म्हणेल की मैं, ते म्हणतात ना, इवन ते असं म्हणून "अरे, ब्रह्मदेव कसं काय आहे?" तर ब्रह्मदेव पण सत्वगुणामध्ये बद्ध आहे. जसं आपण म्हणू की अरे राजनेताला पण कैद करतात, माहित आहे ना तुम्हाला? पण त्याच्या त्याच्या रूम मध्ये टीव्ही असतो, नोकर असतात, पेपर येतो. तर कोणी एखादा खूनी म्हणेल अरे त्यांना देताय तुम्ही, मला पण द्या. आणि मला चांगला कूक पण असतो त्यांना. आणि तो हाय स्टँडर्ड वाला आहे. तर ते समजलं की नाही, त्याच्यावर जबाबदारीवाला नेता आहे. पण तो जेलमध्येच आहे ना, तो म्हणू शकतो का मी जेलमध्ये नाही आहे, माझ्या सगळ्या सुविधा आहे? का जेलमध्ये आहे तो? सुविधा असूनही कसं काय जेलमध्ये आहे तो? कसं काय तुम्ही म्हणाल की तो जेलमध्ये आहे? त्याला तर सगळं घरच्यासारखं मिळतंय. कशा प्रकारे तो जेलमध्ये आहे समजेल? त्याचं फ्रीडम नाही आहे, बंधन. त्याला पण मैं जा रहा हूं ते नाही धरू शकत. त्यात चार दिवारातून तो बाहेर जाऊ शकत नाही. याच्यामुळे तो बंधनात आहे. सिमिलरली, जरी ब्रह्मलोक हा सत्व लोक आहे सगळ्यात मोठा, सगळ्यात शुद्ध, तरी तो ब्रह्मांडात आहे. म्हणून तोही बद्ध आहे. तर लक्षात, हे खूप आवश्यक आहे जाणणे. आता लक्षात घ्या, प्रत्येक गुणाचे लक्षण काय. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकम अनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. हे अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे. आता तुलनात्मक स्टडी करा. एक पेज मध्ये सत्व, रज, तम काढा. ते तिघांमध्ये सगळ्यात निर्मळ कुठला आहे? सत्वगुण. म्हणून तो प्रकाशमय आहे. सत्वगुणी व्यक्ती हुशार असतो, त्याला माहित आहे, तो लाईन मध्ये लागतो, है की नाही? नाहीतर जे तामसिक असतील ते त्यांना लाईन मैं लाईन में नाही लगूंगा, त्यांना रूल फॉलो नाही करायचे. आलं लक्षात? तर असे हे विविध प्रकारचे आता येतात. तर फर्स्ट काय, सत्वगुण म्हणजे प्रकाशमयी आहे. हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. तो कुठलं असं कार्यच करत नाही की ज्याने तो म्हणजे पाप कर्म होईल. तो म्हणतो, मला माहित आहे की हे कार्य काय पापमय आहे. हे की नाही? जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. तर आपण जसं बघितलं की इव्हन सत्वगुण पण बांधिलकी आहे, बाध्य करतो. पण कशाने? सुख आणि ज्ञान. हे की नाही? तर IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, तर ते त्यांना माहिती आहे की कम्फर्टेबल लाईफ आहे. हे की नाही? घरात नोकर आहे, पैसा भरपूर आहे, आणि त्यांच्या जबाबदारी आहे, पण शांती आहे, सुख आहे, आणि ज्ञान आहे. त्यांना माहित आहे सगळीकडे काय चाललेलं आहे. तर किंवा वैज्ञानिक किंवा तत्वज्ञानी बघा, त्याला सगळं माहिती. तर हे त्या ज्ञानामुळे सुख अनुभवतात. आणि ज्ञान, हे दोन्ही गोष्टी त्यांना बद्ध करतात. ते म्हणतात लाईफ इज परफेक्ट. भौतिक, तर ते काय म्हणतात, अरे तो घरच्या सारखंच आहे इथे, तर कशाला परफेक्ट आहे, इथेच राहू. कोणी म्हणू शकतो ना नेता, पण त्याला हे माहिती आहे की हे बांधेल की मला नको.
म्हणजे भौतिक जगात आध्यात्मिक जगात जायचं. तो फर्स्ट थिंग काय, प्रकाशमयी आहे, पापातून मुक्त करतो, आणि कशाने बद्ध होतो, सुख आणि ज्ञान. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संगम समुद्भवम तन्नी बद्धनादी कौंतेय कर्म संगेन देही. रजोगुण हा जो आहे, हा कसा निर्मित उत्पन्न होतो, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो. मुझे ओलंपिक में गोल्ड मेडल लेना है, असं कोणी म्हणेल, किंवा मेरे को सबसे बड़ा आदमी बनना है, तर त्याला काय करावं लागेल, खूप कष्ट, रजोगुण उत्पन्न. आणि यामुळे देहधारी जीव सकाम कर्मांशी गुंततो. प्रभुपाद आत्मारामध्ये लिहितात की प्रभुपाद पहिल्यांदा जेव्हा न्यूयॉर्क मध्ये गेले, पहिल्यांदा अमेरिकेत गेले, बोस्टन नंतर न्यूयॉर्क मध्ये, तर त्यांनी गगनचुंबी इमारती बघितल्या. आणि त्यांनी काय म्हटलं की हे कशामुळे आहे, स्त्री आणि पुरुष यांच्या आकर्षणामुळे, नाही तर कोण हा खटाटोप करेल. अलग लक्षात, एवढा मोठा बिल्डिंग का बांधणार कोण, कारण फॅमिलीला सुखरूप ठेवायचं, कष्ट करावं लागतील ना, तर ते आकर्षण नसेल तर कोणी करेल का. त्याला म्हणतात तो रजोगुण हा कसा कोण उत्पन्न करतं, तर या स्त्री आणि पुरुषातील आकर्षण हेच रजगुणाचं उत्पत्ती आहे. त्यामुळे तो काय करतो, सकाम कर्म. सकाम कर्म आणि निष्काम कर्म मध्ये आपण बघितलं आहे. सकाम म्हणजे काय, हं? हा, एक मिनिट, हा. सकाम कर्म म्हणजे काय, फळाची अपेक्षा, फळाशिवाय कामच करणार नाही तो. तो म्हणेल मी काय करू, हा तुम्हाला हे केल्यानंतर 1 लाख रुपये होते, हा तो मग करणार. निष्काम म्हणजे तोंड 1 लाख नको नको, मला मला काम करायचं आहे, मला सेवा करायची आहे, ठीक आहे, पैसे नको. पण दुसरा म्हणेल अरे काम कर, नाही करायचं, 1 लाख 1 लाख करतो ते करतो, त्याला म्हणतात सकाम. तर फळाची अपेक्षा करून काम करायला म्हणतात, लिहा, त्याचा गोंधळ करू नका. तो रजोगुणी व्यक्ती म्हणेल की अरे मेरे को आप 10 लाख, आता 10 लाख पगार आहे, मला 100 लाख कसा होतो, त्यासाठी कार्य करणं. तर तो सकाम, तर त्यासाठी तो रजोगुणात्मक सदैव कार्यरत राहील. आणि प्रभुपाद लिहितात सर्व जग प्राय म्हणजे साधारणतः सगळे रजोगुणी आहे, आणि तमोगुणी बेसिकली. तमस्तत् ज्ञानजम विद्धि मोहनम सर्वदेहिनां प्रमाद आलस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमगुण हा देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. आणि तमगुण कशाने जाणार, उत्पत्ती होते त्याची, अज्ञान. प्रमाद, आळस आणि निद्रा हे त्याचे परिणाम आहेत, आणि ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. प्रभुपाद लिहितात की अज्ञान म्हणजे काय, की व्यक्तीला माहिती आहे की त्याचे पंजोबा वारले, त्याचे आजोबा वारले, तो स्वतः मरणार आहे, हे की नाही, पण तो नाही, तरी पण आपण काय करणार आहे, कठोर दिवस रात्र परिश्रम करून पैसे बना नाही का, प्रॉपर्टी बना नाही. आध्यात्मिक जीवन काय, मी कसा फसलो याच्यात, त्याच्यातून बाहेर कसा निघू शकतो, अध्यात्म काय, याच्याबद्दल त्याला काही ज्ञान नाही. जास्तीत जास्त पैसा प्रॉपर्टी कमाने का, जसं काही इथे अमरत्वच आहे त्याला, हे की नाही. त्याला म्हणतात अज्ञान, तमगुण, हे की नाही. दुसरं म्हणजे प्रमाद, हा झाला प्रमाद, रात्रींचे म्हणजे प्रमाद म्हणजे मूर्खपणा. दुसरं आहे आळशी लोक, सत्संगामध्ये कधी येणार नाही, कारण त्याला ज्ञान नाही की सत्संगामुळे फायदा होतो, काय फायदा, आध्यात्मिक फायदा, त्यामुळे त्यांना त्यात स्वारस्य नसतं. आणि दुसरी एक गोष्ट आहे की तमगुणी व्यक्ती इव्हन रजगुणी सारखा सक्रिय पण नसतो, काहीतरी कार्य तर करतो नाही, आळस, निद्रा. तर तामसिक व्यक्ती जास्त झोपतो, कारण त्याला कार्य सक्रियता पण नसते. हे त्याचे परिणाम आहे. सत्वम सुखे संजयती रज कर्मणी भारत ज्ञानमावृत्य तू तम प्रमादे संजयत्युत. सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजगुण सकाम कर्माशी बांधतो, आणि तमगुण
मूर्खपणाशी. रजस्तमश्चाद्विभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तथा. आता आपण असं म्हणू शकत नाही की हा व्यक्ती सदैव तमगुणात असतो, सदैव सत्वगुणात असतो, सदैव रजगुण, असं कधीच नसतं. हे गुण जे आहेत ना एकमेकांशी स्पर्धा करत असतात. म्हणून आपण बघतो दिवस पण बघा, सकाळी सत्वगुण असतो, दुपारी राजगुण असतो, रात्री तमगुण येतो ऑटोमॅटिक, आहे की नाही? पण हे विविध व्यक्तींवर विविध प्रकारे ऍक्ट करतात. म्हणजे नेहमी यांचा काय असतं, स्पर्धा चालत राहते. कधी हा प्रभावी असतो, कधी हा प्रभावी होतो. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते, ज्ञानम यदा तदा विद्या विवृद्धम सत्वमित्युतः. तर आपण कसं समजू की अरे सत्वगुणात आहे हा, हे की नाही, प्रभाव याचा सत्वगुणात आहे, कसं समजू? जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात, तेव्हा सत्वगुणाच्या प्राकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो, हे की नाही? आपण बघतो की हा सकाळ सकाळ झालेली आहे की आपल्याला माहिती आहे, है ना, की आपण आध्यात्मिक कार्य करताय, मी काल काय केलं, आता काय होत आहे, आपण काय करायला पाहिजे, सॉर्ट ऑफ सर्व द्वारे आपले जे, आपल्या नवद्वारे पुरे देही, आपल्या शरीरात 9 द्वार आहेत, ते सगळे स्वच्छ झालेले आहे आणि काय झालेलं आहे, ज्ञानाने प्रकाशित झालेले, त्याला म्हणतात सत्वगुण. लोभ प्रवृत्तीरारंभ कर्मणाम अशमः स्पृहा रजस्येताने जायन्ते विवृते भरतर्षभा. जेव्हा रजगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा काय होत आहे, अत्यधिक आसक्ती. रजगुणी व्यक्ती बघा तो म्हणतो मेको जीत नाही, सकाम कर्म, जसा पैसा जास्त वाढवा, महत् प्रयास, आहे की नाही, आणि अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. तर रजगुणी मनुष्य असा असतो लोभी, तो कधीच संतुष्ट होत नाही, त्याला म्हणतात रजगुण. त्याच्या इंद्रिय तृप्तीला अंत नसतो आणि त्याची इच्छा काय असते, आपल्या इंद्रिय तृप्तीचा दर्जा नेहमी वाढवावा, हे की नाही? अरे अभि मोबाईल आहे ना तुझ्याकडे, हा पोको, तर पोको कशाला आहे? आता काय पाहिजे, आयफोन पाहिजे, पण iPhone 7, आता 14 चाललाय, 14, तो नेहमी वाढत वाढत, तर याला एंड नाही की अरे तोच फोन आहे, थोडे नाही, लेटेस्ट जो आहे चाहिए, त्यासाठी महत् प्रयास करेल तो. कारण फुकट येतो का तो, किती देणार आहे आता, 2 लाख रुपयाचा मोबाईल, त्यासाठी त्याला काम करावं लागेल नाही, त्याला म्हणतात रजोगुण. अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्यैतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन. जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा काय होतं, अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह प्रकट होतो. आता नेक्स्ट, ही या तिन्ही गुणांमध्ये मृत्यू आल्यानंतर त्यांची गती काय होते. यदा सत्ते प्रवृद्धे तू प्रलयम याती देहभृत तदोत्तम अविदाम लोकान आम्हाला प्रतिपद्यते. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो, तो महर्षी उच्चतर पवित्र ग्रहलोकांमध्ये जातो. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंधीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढ योनिषु जायते. जेव्हा मनुष्याच्या रजगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकान कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो, आणि जेव्हा तो तमोगुणामध्ये मृत्यू होतो तो तेव्हा पशु योनीमध्ये जन्म. कर्मण सकृतस्याहु सात्विकम निर्मलम फलम रजसस्तु फलम दुःखम अज्ञानम तमस फलम. हे रिपीटेड आहे थोडंफार, पण आपल्याला याचा एक चार्ट करून लक्षात ठेवायचं. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणामुळे येतं, परंतु रजगुणामध्ये कर्म केल्याने काय मिळेल, दुःख, आणि तमगुणामध्ये केलेलं फळ काय, मूर्खपणा. सत्वात संजायते ज्ञानम रजसो लोभ एवच प्रमाद मोहो तमसो भवतो अज्ञानम एवच. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान प्राप्त होतं, रजगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद मोह आणि अज्ञान उत्पन्न होतं. तर ओव्हरऑल काय दिलेलं आहे की ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्था, सत्व मधला व्यक्ती तो वरती जातो सत्वामध्ये, मध्ये तिष्ठन्ति राजसा, रजगुणी व्यक्ती भूतलावर मनुष्य म्हणून वास करते, आणि जघन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छन्ति तामसा.
तमोगुणी व्यक्ती जो निंदे आहे तो नरक लोकामध्ये जातो, अधपतन. नान्यम गुणेभ्य कर्तारम यदा द्रष्टानुपश्यती गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सो अधिगच्छति. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही, आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. परत तत्वदर्शी तो काय बघतोय, या सर्व कर्मांचा, जो सर्व जीव जे कर्म करताय, याला कारणीभूत कोण आहे किंवा करता कोण आहे, त्याचा प्राकृतिक गुण, 3 गुणांद्वारे कार्य केलेलं, तो ऍक्च्युली आध्यात्मिक स्वभावाला जाऊ शकतो जर त्यांनी भक्ती केली तर. गुणानेतान अनित्य गुणानेतान अतित्यत्रीन देही देहम समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखेर विमुक्तो अमृतमश्नुते. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आहे आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. याचा अर्थ काय आहे की पूर्णतः आपल्याला या प्रारब्धापासून देहापासून अलिप्त होऊनच आनंद प्राप्त करण्याची गरज नाही. जसं आपण बघितलं काल की जेलमध्ये वकील पण येतात, हे की नाही, पण ते बद्ध नसतात, हॅपी असतात, फ्री असतात, हे की नाही. तसंच शुद्ध भक्त जो आहे, तो जरी भौतिक जगात असेल पण त्याला ज्ञान असल्यामुळे त्याच्या कुठल्याच कार्याने तो बद्ध होत नाही, त्याला पुनर्जन्म नाहीये, पाप पुण्य नाहीये. तो त्याचा मेन एम काय आहे, जे काय करणार ते कशासाठी, हा भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आहे का, हे त्यांची सेवा आहे का, ती करणार. तर सेवेमध्ये नो कुठला कर्म नाहीये, त्याला सायलेंट करता येतं माहितीये का. वरती एक असं ते बेल असते, त्याला करायचं, सांगा त्यांना, सगळे शिकून घ्या. तेव्हा तो या भौतिक जगातच तो मुक्तीची अनुभव करू शकतो, है की नाही. तो अर्जुन विचारतो, त्याचे लक्षण काय. असा व्यक्ती कैर्लिंगे स्त्रीन गुणान ऐतान अतितो भवती प्रभो किमाचार कथम चैतान त्रिगुणान अतिवर्तते. तर हा जो त्रिगुणातीत त्रिगुणातीत म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडे तो आहे, त्रिगुणातच, पण त्याचा कनेक्शन नाहीये, कारण त्यांनी अहंकारच सोडून दिला, मिथ्या अहंकार. तो म्हणतो मी भगवंताचा दास आहे, मला प्रभुत्व गाजतच नाही, माझी प्रॉपर्टीच नाही, तर तो बद्ध होत नाही. त्याची लक्षणं काय. श्री भगवान वाच प्रकाशम च प्रवृत्तीम च मोहमेव च पांडवा न द्वेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति उदासीन वदासीनो गुणेर्यो न विचाल्यते गुणा वर्तन्त इत्येवं यो अवतिष्ठति नेङ्गते समदुःख सुखम स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्य प्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्म संस्तुति मानापमानो यो तुल्यस अतुल्यो मित्रारिपक्षयो सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. तर अशा व्यक्तीला गुणातीत म्हणतात. कोणाला, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असतानाही त्यांचा द्वेष करत नाही, किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही. प्रकाश, आसक्ती आणि मोह हे तिन्ही कोणाचे परिणाम आहेत. सत्व रज तम. प्रकाश सत्व, मोह रजगुण, आणि तमगुण मोह, आय मीन आसक्ती ही रजगुण आहे. हे असताना त्याचा द्वेष करत नाही तो, आणि नसताना त्यांची आकांक्षा करत नाही. जो त्रिगुणांच्या प्रभावामध्येही आहे तो त्रिगुणातच अविचलित आणि निश्चल राहतो, विचलित होत नाही तो. कसा, उदाहरणार्थ खाली दिलाय, तो माती, दगड आणि सोनं यांना समदृष्टीने बघतो. रजगुणी बघेल का, त्याला म्हटलं माती घ्या, तो माती नाही, मला सोनं पाहिजे. पण याला म्हणतं, त्याला म्हणतात हे सगळे सेम आहे, मॅटर आहे. केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून तो उदासीन आणि दिव्य राहतो, है की नाही. जसं तो अं, पहिले ते आईस्क्रीमची गाडी यायची घंटा वाजे घंटा घंटा, तर लहान मुलं सगळे
पळत आहेत, पण मोठे पळतात का ते, त्याला गाडी आले ते उदासीन राहतात की काय, आलं लक्षात. तर ते तशाच प्रकारे बाकी इतर जीव वगैरे, सोना सोना सगळे काय पळतात आहे जगातले, सोनं आहे की नाही. पण जो उदासीन आहे, आय मीन जो तत्वदर्शी आहे, त्याला काही पडलंय का, सोनं पडलं काय आणि वाढलं काय सोन्याचा भाव, त्याला काही फरक पडत नाही, आहे की नाही. तो उदासीन राहतो. जो आत्मस्थित आहे आणि सुख दुःखाला सारखेच मानतो, त्याला सुख आणि दुःख सेम आहे, कारण तो येही संस्पर्शजा भोगा दुःख येऊन एवते. बेसिकली काय आहे, मात्रा स्पर्श असतो कोणते सुख दुःख. पाणी सेम आहे, उन्हाळ्यात चांगलं वाटतं, हिवाळ्यात थंड नको वाटतं, आहे की नाही. का, कारण आपली बेसिकली आपली जी इच्छा जी आहे त्याला आनंद पाहिजे नेहमी, अलग लक्ष. पाणी सेम आहे ते, पण ते प्रकृतीमध्ये राहून ते हिवाळ्यात थंड होतं, ते नको आहे त्यांना, हिवाळ्यात पाहिजे, उन्हाळ्यात पाहिजे. तर हा जो आहे एक अनुभव आहे जो भौतिक अनुभव आहे, त्यामुळे त्याच्यात तो इंटरेस्टेड नसतो. सुख दुःख त्यात सारखे मानतो. जो प्रिय आणि अप्रिय याबद्दल समभाव राखतो, जो धीर आणि स्तुती, जो धीर आहे आणि स्तुती निंदा मान अपमान याच्याकडे समभावाने बघतो. आलं लक्षात. कारण हे मान अपमान करणारा जो व्यक्ती आहे तो तरी बघितलंच नाही, तो आत्म्याला बघतच नाही, तो सगळे शरीराचे कार्य बघतो. आणि ईर्ष्येपायी असतं सगळं. काही लोक म्हणतात अरे तुझा शर्ट मस्त आहे, पण मनात म्हणतो फाडून टाकतो मी त्याला. पण तो बाहेर बाहेर काय म्हणेल, तो मस्त आहे, पण त्याच्या मनात येते त्याला डाग पडला पाहिजे, कारण द्वेष असतो आतमध्ये, आहे की नाही. तर भौतिक जगामध्ये हे असे म्हणून मान आणि याला अपमानाला कोणी सिरियसली घ्यायचं नाही. जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केलाय, त्या मनुष्याला गुणातीत म्हणतात. तो कार्य करतोय, पण त्याला फळाची अपेक्षा नाहीये. अलग असा व्यक्ती आहे जो गुणांमध्ये राहूनही गुणातीत राहतो आणि सुखाचा अनुभव करतो. तर हा श्लोक पाठांतर करायचं तुम्हाला की मामच यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समतीतैतान ब्रह्म भूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो. काय काय रिक्वायरमेंट आहे, सर्व परिस्थिती, मग ते असेल उन्हाळा पावसाळा सुख दुःख काही, एकनिष्ठ अव्यभिचारिणी भक्ती, एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्ती मध्ये संलग्न होतो, तेव्हा तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि दिव्य स्तरावर येतो. जोपर्यंत ते होत नाही पहिलं, तोपर्यंत हे होणार नाही दुसरं गोष्ट. आणि हे भ्रमण काय आहे, ब्रह्मभूयाय कल्पते, म्हणजे तो भ्रमणात येईल इन द सेन्स या ब्रह्मांड म्हणजे काय, अंड आहे, अंड बघितलंय ना तो पण, अंड कसं असते, अंडाकृती, त्याच्या आतमध्ये काय असतो तो जो काय असेल, आय मीन जीव है ना. तसंच ब्रह्मांड आहे, अंधकारमय आहे, त्याच्या बाहेर भ्रमण आहे, हे की नाही, म्हणजे भगवंताची तेज आहे. तो भौतिक आध्यात्मिक जगात म्हणजे कृष्ण आहे आणि त्यांचा प्रकाश सगळीकडे आहे, पण आपण त्या अंड्यामध्ये असल्यामुळे ते दिसत नाही. ना भगवंत दिसतं ना ब्रह्मांडाचं भ्रमण दिसतं, ठीक आहे नाही. जसं आता रूम आहे, रूम मधले सगळे दारं बंद केली आणि 12 वाजले आहेत, तुम्ही म्हणा अरे अंधार आहे, खूप कडक अंधार आहे. अंधार आहे का तो, का, तुम्ही अंड्यामध्ये बसलाय, पण अंडा मधून बाहेर या तर काय दिसेल. तसंच मुक्त होणे म्हणजे काय, या ब्रह्मांडाच्या बाहेर जाणे. तेव्हा कुठे काय दिसेल, पहिले पहिले प्रकाश दिसेल, नंतर अजून बघितलं तर मग तो सूर्य दिसेल. पण सूर्यामध्ये गेल्यानंतर सूर्य राजा दिसेल, है ना. हा लक्ष. त्याच प्रकारे पहिले ब्रह्मांडात आलं काय दिसेल, भ्रमण, तेज, ते तुम्ही गाठणार भक्तीने फर्स्ट थिंग. तर भगवंत म्हणतात ते भ्रमण म्हणजे मी आहे प्रतिष्ठा होऊन, माझी कांती आहे, माझं तेज आहे. जसं सूर्य म्हणतो हे किरण माझी आहेत,
सूर्य किरण आहे. ब्रह्मणो ही प्रतिष्ठाहम अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. तर जसा एखादा आंधळी कोठडीतून व्यक्ती आहे, तो पहिल्यांदा जेव्हा बाहेर येईल तर त्याला कसं वाटेल? अमृतासारखं वाटेल की नाही? अरे वा, पहिल्यांदा स्वच्छ हवा घेतोय, प्रकाश दिसतोय, नाही तर अंधार अंधार होता. तर त्याला ते कसं वाटेल? मुक्तीसारखं वाटेल की नाही पाहिजे? पण नंतर म्हणे अरे इथे नाही राहायचं, आपल्याला घरी जायचं आहे. पण घरी जाऊन पण काय, पहिले खायचं आहे, आराम करायचा आहे. तर तसंच पहिले भ्रमण म्हणजे सुखी सुख अहम ब्रह्मास्मी. ऍक्च्युली या शरीरापासून तर मुक्ती दिली. जेलमध्ये काय देतात आपल्याला? पट्टाचा शर्ट देतात, टोपी देतात, आहे की नाही? ते म्हणजे तू जेल मला कैदी आहे. बाहेर गेला तरी पकडून परत टाकतात, आहे की नाही? पण नॉर्मल शर्ट दिला तर मग तुम्ही काय झाले? लोक म्हणतात अरे काय कैसा चल रहा है, चाय पिएगा क्या, है की नाही? जेलरला कैद्याला म्हणतील का आजा चलो होटल में जाते? म्हणतील का? म्हणून तो पहिलं काय? आनंद. बाबा त्याला ठीक आहे, फ्री तर झालो, पण तो आनंद नाही राहणार. पहिले काय पाहिजे? सेवा पाहिजे, संबंध पाहिजे ना. मग तो आहे गोलोक वृंदावनामध्ये कृष्णाशी संपर्क करणं. त्यासाठी भक्ती करणे आवश्यक फर्स्ट थिंग. पण लोकांना तेही माहित नाही जीवाला, म्हणजे मायावादी व्यक्तींना, की हे भ्रमण जे आहे ते कृष्णाचे तेज आहे. म्हणून कृष्णाला सांगावं लागतं, अरे बाबा, हे भ्रमण आणि माझा संपर्क नाही असं नाही आहे, ते माझ्यावर आधारित आहे. हे की नाही? असं आहे का की सूर्य आहे, सूर्य नाही आहे आणि प्रकाश आहे, असं होईल का? होय? सूर्याशिवाय प्रकाश होणार नाही. त्याच प्रकारे भगवंतांशिवाय भ्रमण राहणार नाही, तेज राहणार नाही. आणि सूर्याला तेज कुठून मिळत आहे? या भ्रमणापासूनच. म्हणजे आता ही इलेक्ट्रिसिटी आहे, ही इलेक्ट्रिसिटी कुठून येते? कुठून येते? म्हणजे पहिले इथे आहे, समजा चौपाटीत आहे, तर ही कुठून येते? कुठेतरी डीपी आहे ना, डिस्ट्रीब्युशन पॉईंट, तिथून येत आहे की नाही? तिथे भरपूर आहे, पण तिथून इकडे दिलेली आहे, है की नाही? मग ती परत जिथे बनते. त्याच प्रकारे सूर्यप्रकाश देतोय, तर तो कुठून येतोय? सूर्याला प्रकाश कुठून येतोय? भ्रमणातून. कारण भ्रमण काय, कुठलं तेज आहे? तो भगवंतांकडनं येत आहे. तर तो भगवंतांचा तेज सगळीकडे आहे आणि सूर्य त्यांच्यातून घेतोय, आहे की नाही? आणि तो आपल्याला देतोय. आणि लक्षात, तर हे जाणणं. तर कुठलीही गोष्ट नाही या भौतिक जगात नाही ज्याचा संबंध श्रीकृष्णाशी नाही आणि ते श्रीकृष्णांपासून उत्पन्न झालेला नाहीये, असं होऊच शकत नाही. ओके. अशा प्रकारे तुम्ही आता चार्ट बनवा. आणि त्यानंतर 15वा अध्याय आहे, ज्याच्यात एकदा भ्रमणामध्ये गेला तो, हे की नाही, फर्स्ट मुक्त झाला. पण नंतर मग भगवत धामाबद्दल काय, हे की नाही, तर ती माहिती आपल्याला दिसेल. परम पुरुष योग, पुरुषोत्तम योग. मग ही प्रकृती काय, हे जे तिथून गेल्यानंतर कुठे, त्या भगवत धामाचं वर्णन काय, तिथे कसं जाऊ शकतो, कोण जाऊ शकतो. तर हे 15 अध्याय आपण पुढच्या वेळेस बघूया. हरे कृष्ण.